जसं ठेवते. इथून बघ, इथून 3.5 इंच इथं पण कॉलर 3.5. तिथं आता तुझा गळा डीप आहे, 8 इंचाचा गळा घेतलीस तू, तर इथं 4 पर्यंत 6.5 होता. हे बघ इथं तर हा 8 आहे समोरचा गळा. असा केलीस तर 7 येतो, असा केलीस तर बरोबर 8 येतो. 8.5 9 येतो. असं का होतंय मग? जास्त कर्व जास्त दिली याची, त्यामुळे होत असेल. असा 7 दिसतो, असा 8 दिसतो. आता इथून आपण 4 इंच घेतलं. कॉलर लावायचे, हाफ कॉलर लावायचे. तर इथून आधी मोजायचं हा पॉईंट किती किती आला, 7.5 आला. 7.5 म्हणजे इकडे 7.5 आणि पलीकडे 7.5, म्हणजे आपल्याला कितीची, इथून म्हणजे शोल्डरपासून आपण 4 इंच घेतलं. तर आता इथून मोजायचं आपण. तर इथून पहा किती आलेलं आहे, 7.5. मग 7.5 आपल्याला पाहिजे, तर 7.5 इकडचा भाग आणि 7.5 इकडचा भाग. तर आपल्याकडे जे कापड आहे आता, तर हे कापड आहे, ह्या कापडाला आपण अशा पद्धतीने फोल्ड करायचं. आता आपल्याला कॉलर काढायचे. एक तरी तुम्हाला कॉलर काढत असताना पहिल्यांदा सरळ रेष आखून घ्यायची. हे आपण सरळ रेष आखून घेतली. राऊंड कॉलर असली तर आपण इथे 4 इंच उतार घेतो. आता आपली राऊंड कॉलरमध्ये येत नाही, थोडंसं कमी. राऊंड म्हणजे पूर्णच राऊंड, म्हणजे तो आपला गोल गळा असतो, त्याला आकार असतो, त्याला राऊंड कॉलर करतो आपण. तर आपण आता इथे थोडासा आकार घेणार आहोत. मग आपण किती उतार देणार त्याला, आपण 3 इंचापर्यंत उतार घेऊ शकतो. तर आता इथून आपण पहिल्यांदा 2.5 इंच, जो तुझा समोरचा भाग आहे किंवा पाठीमागचा जो गळा खोललेस तो 2.5 किंवा 3 इंचाचा जितका आहे तितका इथं आपण पॉईंट करून घ्यायचा. तर आता इथे मी पाठीमागं 2.5 इंचाला पॉईंट करते. त्यानंतर ही रेष अशा पद्धतीने आखून घेतली. इथून किती घेतलं, इथून पण घेत असताना पहिल्यांदा हे माप मोजा. हे माप किती आलं आहे, आता तिचं 7.5 आले. तर आता आपण इथे 7.5 इंच घेतलं. त्यानंतर इथं आपण 3 इंच खाली घेतलं. इथून 2.5 इंच, म्हणजे तुमची गळ्याची रुंदी जितकी आहे तितकी 2.5 इंच इथे मार्क करून 2.5 इंचला मार्क करा. त्यानंतर ही रेष अशा पद्धतीने याला जोडायची. आता आपण आकार कॉलरचा देते, तर काय करायचं, थोडासा अशा पद्धतीने हा आकार असा यायचा गोल. त्यापेक्षा आपण सोपं, आपण डायरेक्ट अशा पद्धतीने इस्त्री ठेवू शकतो आणि इस्त्रीच्या साह्याने फक्त असा आकार अगदी व्यवस्थित कमी केली, हा इस्त्रीने असा आकार देऊ शकतो. आता त्याच्या खाली एक तरी तुम्ही 1.5 इंचाची कॉलर तयार करू शकता, पण ती मोठी वाटते, किंवा 1.25 इंच किंवा 1 इंचाची नाजूक असते. तर आपण इथे 1.25 इंचाची कॉलर घेऊया. तर 1.25 इंचाला पॉईंट करायचा. हा आता 1.25 इंचाचा पॉईंट झाला. त्यानंतर आता ही इस्त्री आहे, परत एकदा इथे अशा पद्धतीने ठेवायची आणि बरोबर हा आकार आपल्याला पाहिजे तसा तयार होतो. तुम्ही हाताने सुद्धा आकार देऊ शकता किंवा इस्त्रीच्या साह्याने सुद्धा आकार इथं देऊ शकता. फक्त आकार व्यवस्थित येणं महत्त्वाचं. आता आधी मोजायची. हा पार्ट जोडत असताना नेहमी गळ्याच्या साईडलाच आला पाहिजे, आणि हा जो कमी आकार दिसतोय तो वरच्या साईडला, म्हणजेच वरती आला पाहिजे. तर आपल्याला राऊंड जो आलेला आहे तो 7.5. मग आपण इथून मोजायचं. तर इथून मोजत असताना इथे आपलं 7.5 इंच येतं, आणि आपल्याला शिलाईसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा, म्हणजे आपण 8 इंचावरती मार्क केलं. आता 8 इंचावरती जे मार्क केलेलं आहे तेच आपण इथे सरळ आकार द्यायचा, म्हणजे ही आपली कॉलर तयार होते. आता ही कॉलर तुला मी कपड्यावर दाखवली पहिल्यांदा, तर ही डायरेक्ट कपड्यावर फक्त आपल्याला व्यवस्थित दिसण्यासाठी. पण हेच कॉलर कॅनव्हासवर टाकायची, याच्यावर अशी चिटकवून घ्यायची आणि मग कट करायची.
ही आता आपण अशाच पद्धतीने डायरेक्ट कट केली तर आपल्याला प्रेस करता येत नाही. त्यासाठी आपण आधी कॅनव्हासचा वापर करूया. कॅनव्हास घ्या. आता हा आकार जो दिलेला आहे तो कॅनव्हासवरती अशा पद्धतीने हा कॅनव्हास आहे, हा कॅनव्हास ओपन करायचा. आता हा कॅनव्हास, आता आपल्याला हा आकार घ्यायचा, तर कॅनव्हासवरती कसा काढायचा, तर ह्याचा अशा पद्धतीने इथे ठेवायचा. आता आपल्याला प्रेस दिसतोय, आधी मध्याला इथे असा पॉईंट करायचा, म्हणजे इथून आपल्याला फोल्ड घातला की दोन्ही साईडचे आकार मिळून जातील. तर जसा आकार आहे तसा ट्रेस करायचा. आता आपल्याला आतला आकार दिसत आहे, त्या पद्धतीने आपण इथे ट्रेस केलेला आहे. आता फक्त काय करायचं, हे जसा कॅनव्हासचा आकार आहे त्याला आपण इथून मधून फोल्ड करायचा. आता जो फोल्ड केलेला आहे तो आपली कॉलर जी आहे ती, हे कापड आपण साईडला ठेवलेलं आहे. आता हे जे कापड आहे, हे जी कॉलर आहे ती आपण इथे अशा पद्धतीने कट करून घ्यायची. जर तुम्हाला वाटत असेल की कॉलर कमी पडेल, अशी जर तुम्हाला जर खात्री वाटत नसेल किंवा माझी कॉलर कमी पडते असं वाटत असेल, तर तुम्ही इथे एक्स्ट्रा अर्धा इंच आधीच घेऊ शकता. नंतर कमी पडली तर पुन्हा सगळा उद्योग करण्यापेक्षा इथेच तुम्ही थोडंसं अर्धा इंच वाढवून घेऊ शकताय. पण आपण हा कॉलर जो आहे तो पूर्ण गळ्याला वापरत नाही, तर आपण हाफ कॉलर म्हणजेच आता आपला असा पान गळा आहे समोरचा, त्या पान गळ्याला आपण अशा पद्धतीने कॉलर जोडत आहोत. तर त्यामुळे आपल्याला इथे वाढवून घेण्याची आवश्यकता नाही. फक्त आपण ज्या वेळेला आपण पूर्ण कॉलर जोडतो, ज्यावेळेला पूर्ण कॉलर आपण जोडत असतो त्यावेळेला आपण इथे अर्धा इंच वाढवून घेतलं तरी चालतं. अर्धा इंचच्या ऐवजी 1 इंच वाढवून घ्या, म्हणजे तुमची सेफ्टी राहते, पुन्हा सगळं करावं लागत नाही. तर इथून हा आकार अशा पद्धतीने द्यायचा. अगदी सोप्या पद्धतीने कॉलर कशी काढायची ते शिकवलं. आता हाच जो कापड आहे तो ओपन करायचा पार्ट. ही आपली सरळ बाजू आहे, ही आतली बाजू आहे. तर जो चिकट भाग आहे तो इथे आपण अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचा. आता नेहमी लक्षात ठेवायचं, कॉलर जोडत असताना ही जी बाजू आहे ती वरतीच यायला हवी, वाढलेली जी बाजू आहे ती खाली. म्हणून पॉईंट करून घ्या पाहिजे असली तर ही भाग जो आहे तो आपल्याला खालच्या साईडला जोडायचा आहे. शिवण्यामध्ये हा भाग घालवायचा आहे आणि हा भाग जो आहे तो वरती घालवायचा आहे. अजून काय शंका वाटते का तुम्हाला यात? काय समजलं, काय नाही समजलं? कट करू? तर आता हे बघा, हा पार्ट जोडत असताना म्हणजे कॅनव्हासचा पार्ट जोडत असताना आपण कटिंग करताना इथे अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायचं. का सोडायचं, तर कॅनव्हास आपल्याला फोल्ड करायचा असतो अशा पद्धतीने एक्स्ट्रा. तर हा पार्ट आपण एक्स्ट्रा कट करायचा. आणि इथून आपण फक्त पाव इंच जेवढी टीप मारणार आहोत तेवढंच एक्स्ट्रा सोडून कट करून घ्यायचं आहे. आता हाच पार्ट जो आहे तो आपण इथे टीप मारणार आहोत, त्यासाठी अशा पद्धतीने फोल्ड करून प्रेस करून घेतला तरीसुद्धा चालतं, किंवा याच्यावरती टीप घेतली तरीसुद्धा चालते. आता हे प्रेस केल्यामुळे आपल्याला टीप मारायला एकदम सोपं जातं. समजलं? आता हा पार्ट आपण याच्यावरती ठेवणार आहोत. आता आपण एक्स्ट्रा करायचं आहे, म्हणजेच आता हा मार्क आहे तर हा मार्क आधी करून घ्यायचा. आपण जो फोल्ड केलेला आहे तो मार्क करायचा खाली आणि याच्यावरती टीप मारून घ्यायची. कशी मारायची ते तुम्हाला मी सांगते. आता बाकीचं, आता ह्या पार्टच्या बाहेरसुद्धा आपल्याला पाव इंच किंवा अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून टीप कट करून घ्यायचं आहे. तर हे कटिंग करून घ्यायचं.
आता कॉलर जोडत असताना टीप कशी मारायची ते तुम्हाला सांगते. तर पहिल्यांदा ही टीप मारून घ्यायची आहे. हे जे आपण फोल्ड केलेलं आहे ही टीप मारायची. त्यानंतर हे एक्स्ट्राचं कापड जे आहे ते कट करायचं. त्यानंतर ही कॉलर अशा पद्धतीने ठेवून इथून टीप मारून घ्यायची. आपण जे इथून पॉईंट केलेला आहे इथून हा पार्ट सोडून, म्हणजे हा जो खालचा भाग आहे तो सोडून इथून टीप आपल्याला घ्यायची आहे. कारण हा जो भाग आहे तो आपला शिवण्यामध्ये जातो. तर ह्यासाठी इथून टीप मारायची व इथून अशा पद्धतीने टीप मारत जायची. तर टीप मारून आणा, मग मी तुम्हाला पुढचं दाखवते. ह्या साईडला व ह्या साईडला टीप मारायचं. आता हे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते टीप मारलेले आहे. तर आता हे एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे. ते कापड आणा दुसरं. आता एक्स्ट्राचं कापड कट केलं आहे. आता याच्यावरती हे कापड ठेवायचं व पहिल्यांदा याच्यावरती मार्क करून घ्यायचा की आपल्याला इथून इतकंच टीप मारायची आहे. जर हे कमी जास्त झालं तर आपली कॉलरसुद्धा कमी जास्त होते. तर पहिल्यांदा अशी टीप मारायची आहे. तर ह्या 2 टिपा मारून घ्या. आता इथून व इथून टीप मारलेली आहे. एक्स्ट्राचं कापड जे आहे ते अशा पद्धतीने कट करायचं आहे. थोडंसं अंतर ठेवायचं, कट करून घ्यायचं. आता आपण कोपरी काढून घ्यायची आहेत अशा पद्धतीने. आता व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं. आता प्रेस करून झालेलं आहे. आता ही जी आहे तर मी सांगत होते तर ही टीप मारायची, म्हणजे आपल्याला कुठे पॉईंट जोडायचा आहे हे लक्षात येतं. त्यासाठी ही टीप हे कापड अशा पद्धतीने ओपन करून इथून टीप मारून घ्यायची आहे. आता कॉलर जोडत असताना हा पार्ट जो एक्स्ट्रा आपला आलेला आहे अर्धा इंच तो अशा पद्धतीने कट करायचा. म्हणजे पाठीमागे आपण अर्धा इंच आकार दिला नव्हता तो आता आपण आकार हा देऊन घेतला. आता अस्तरचा ब्लाऊज नाही त्यामुळे आपण इथे डायरेक्ट पट्टी लावून घेतलेली आहे. नवीन शिकाऊ मुलगी आहे त्यामुळे तिचं काम आहे. तर ती अतिशय चांगल्या पद्धतीने करते, प्रयत्न करते. तिला काही येत नव्हतं तरीसुद्धा ती कॉलरच्या ब्लाऊजपर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीने शिकत आहे. तर आता हे ओपन केलेलं आहे. याचा मध्य काढायचा. मध्य इथे आहे. ही लाईन आपण कॉलर जोडणार आहोत. तर ही सुद्धा टीप मारलेली आहे, म्हणजे आपल्याला ह्या टीपवरून टीप घ्यायची आहे त्यासाठी आपण टीप मारलेली आहे. याचा मध्य करायचा. तर याचा मध्य केला तर इथे मार्क येतो. तर ह्या मार्कला आपण अशा पद्धतीने हा पॉईंट इथे जोडायचा. म्हणजेच ही जी लाईन आहे त्या लाईनवरती आपण अशा पद्धतीने टीप मारत जायचं आहे. आता पहा, इथून आपण पूर्ण लाईन जिथे येते मध्यापासून सुरुवात करून आपण टीप मारायची आहे. तर ही टीप मारून घेत आहे. इथून टीप घ्या. तर आता अशा पद्धतीने टीप घेतलेली आहे पाहू शकता. आता ही टीप आपण इथून इथेपर्यंत घेतली. आता एक्स्ट्राचं कापड जे आहे ते अशा पद्धतीने आत टाकायचं व वरून टीप मारायची. हा कॉलर आपली तयार होते अगदी व्यवस्थित. आता जो कॉलर जोडला होता तो चुकीचा का झाला होता हे तुम्हाला सांगते. कारण हा जो भाग आहे तो वरती आला होता. तर आपल्याला हा कॅनव्हास जोडलेला भाग वरती यायला हवा तर आपली कॉलर फिनिशिंगची दिसत असते. तर इथून जर जोडत असाल अशा पद्धतीने तर तुमचा कॉलरचा वरती भाग हा येणार आहे. त्यामुळे तुम्हाला फिनिशिंग वाटणार नाही. त्यासाठी काय करायचं, कॉलर अशी पकडायची व इथून टीप मारायची. म्हणजे जो हा भाग आहे तो हा वरती येतो व कॉलर जी आहे ती अगदी फिनिशिंगची दिसते. जी टीप आहे ती हीच की कॉलर जोडत असताना
जो कॅनव्हास लावलेला पार्ट आहे तो वरती यायला हवा व जो हा एक्स्ट्रा कापड जोडलेला आहे ते आतल्या साईडला जायला हवं. तर त्यासाठी काय करायचं, कॉलर जोडत असताना अशा पद्धतीने जोडायची, म्हणजे हा जो पार्ट आहे तो वरती येईल. आता पहा अगदी व्यवस्थित आलेला आहे. हे पार्ट अशा पद्धतीने आत टाकायचा. इथे थोडीशी कात्री मारावी लागेल व पहा अगदी व्यवस्थित हा पार्ट कॉलर तयार होईल. तर आता ही टीप मारून घ्यायची आहे सर्व आत टाकून. किती सोप्या पद्धतीने तुम्हाला आज कॉलर शिकायला भेटली. तर उद्याच्या क्लासमध्ये आपण काय पाहणार आहोत ते पाहूया. तर आज आपण कॉलरचा ब्लाऊज शिकलेला आहे. तर इथे तुम्ही इथे लेससुद्धा अटॅच करू शकता. एवढीच जर तुम्हाला लेस घ्यायची असेल तर इथून इथेपर्यंत लेस अटॅच करायची. मग तुम्ही इथून कॉलर जोडलात तरीसुद्धा खूप छान ब्लाऊज दिसेल. आता पहा कॉलर इथं जोडलेले आहे. कशा पद्धतीने कॉलर जोडली हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर आता इथे तुम्ही कर्वसुद्धा, आता आपण स्ट्रेट ठेवलेला आहे, इथे कर्वसुद्धा द्यायचा असेल तर कर्वसुद्धा अशा पद्धतीने देऊ शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.